पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। रूप लावण्य बल वज्र सहननात्वानि काय संपत्। महर्षि पतंजलि जी विभूतिपाद तदंतर्गत संयमाद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धींचं वर्णन करतायत। सर्वप्रथम पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांचे 5 रूप, त्या 5 रूपांच्या वरती केलेलं संयमन, त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या अष्टसिद्धीची प्राप्ती आणि अष्टसिद्धीच्या बरोबर काय संपत नावाची सिद्धी आणि काय संपत सिद्धीच्या बरोबर पंचमहाभूतांचे जे विशिष्ट गुणधर्म, ह्यावरती कोणताही परिणाम हे पंचमहाभूत योग्यावरती करत नाही, असा पंचमहाभूतांच्या धर्मांचा अनाभिघात
योग्याच्या शरीराच्या वरती होत नाही, म्हणजे पंचमहाभूतापैकी कोणतेच पंचमहाभूत ह्या योग्याच्या संकल्पाच्या विरुद्ध जात नाही. त्याप्रमाणे अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वायू वहन करू शकत नाही, पृथ्वी आपल्या काठिन्य धर्माचा त्यावरती कोणताही अवरोध करू शकत नाही, आकाश त्याला प्रावृत्त करू शकत नाही. अशा स्वरूपाच्या सिद्धींचा वर्णनाचा प्रकार झाल्यानंतर काय संपत ही सिद्धी त्या योग्याला प्राप्त होते. ती कशी आहे याचा विचार या सूत्रामध्ये आहे. म्हणून काय संपत आह, काय म्हणजे शरीर, त्यालाच काया असं म्हणतात, आणि संपत म्हणजे संपत्ती. शरीर सुदृढ असणं ही सुद्धा एक मोठी संपत्ती आहे असं मानलं जातं. संपत्ती ही फक्त आपण जी कमवतो कष्टाने ती संपत्ती तर आहेतच, पण ती संपत्ती कमावण्यासाठी लागणारं शरीर हे सुद्धा आरोग्य संपन्न ईश्वराच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या संपत्तीमध्ये सुद्धा आपण आपल्या पुरुषार्थाने काही भर टाकतो आणि संपत्ती वाढवू शकतो. योगी ह्या आपल्या ईश्वर प्राप्त शरीराच्या मध्ये आपल्या योग साधनेच्या द्वारे त्यामध्ये काही अलौकिक गुणांची भर टाकून त्या शरीराला एक अलौकिक बनवतो. म्हणून त्याला काय संपत असं म्हटलं आहे. जड द्रव्यांची संपत्ती वेगळी आहे. शरीरांतर्गत असणाऱ्या मनाच्या विकासासाठी दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा विकास करून ते प्राप्तगत करून अनुष्ठान करून त्याचा विकास केला तर तीही दैवी संपत्ती म्हणून ओळखली जाते. याला मूल्यात्मक दैवी संपत्ती असं म्हणतात. आणि आता ही जी संपत्ती आहे काय संपत्ती, ही योग्याने अष्टांग योगाच्या अभ्यासाच्या अंतर्गत धारणा, ध्यान आणि समाधी या त्रयांच्या एकत्र संयमाच्या द्वारे प्राप्त केलेली शरीराच्या साठी अलौकिक अशी संपत्ती ही काय संपत्ती आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये काय संपत्तीची किती आपण काळजी घेतो, किती निगा राखतो, यावरून काय संपत्ती आहे ही आपल्याला अनुभूती येते. मग या पंचमहाभूतांच्या 5 रूपावरती केलेल्या संयमाचा एक परिणाम म्हणून काय संपत्त आहे. ती कशी आहे. रूप, लावण्य, बल आणि वज्र सहनात्व हे शरीराच्या ठिकाणी एक प्रकारची गुण प्राप्त होणं ही काय संपत्ती आहे. यापैकी पहिली जी आहे त्याचं भाष्य करताना रूप त्याचं वर्णन करताना दर्शनीय कांतिमान अतिशय बलहा वज्र सहन तेश्चेती याचं वर्णन असं केलं आहे. योगी कसा असतो. दर्शनीय, दर्शनीय म्हणजे दर्शन करण्यास योग्य, म्हणजे अत्यंत रूपवान.
त्याची त्वचा, त्याची दंतकांती, त्याचे डोळे, त्याचं मन एक विलक्षण सामर्थ्याने युक्त होतं. ओजस्विता, तेजस्विता या सगळ्यांच्या अगोदर त्याचं रूप अत्यंत दर्शनीय होत. पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं. त्याचं कारण एक आहे कांतिमान. त्याच्या अवयवांच्या ठिकाणी अष्टांग योगाच्या द्वारे प्राप्त होणारी ही कांती म्हणजे तेजस्विता असते. त्याचप्रमाणे अतिशय बलह, अवयवांच्या ठिकाणी बल असतं, सामर्थ्य असतं. म्हणजेच तो दर्शनीय आहे, कांतिमान आहे, अतिशय बलवान आहे. पण त्याचं बल नेमकं कसं आहे हे सांगण्याकरता वज्र सहननः म्हणजे वज्राच्या प्रमाणे त्याचं शरीर अत्यंत सुदृढ असतं. हनुमंतरायाचं शरीराचं वर्णन करताना वज्राप्रमाणे त्यांचं शरीर आहे. अश्य शरीरे वज्रवत कठिनः सहन्ति. या योग्याचं शरीर वज्राप्रमाणे अत्यंत सुदृढ, कठीण असं हे सामर्थ्य संपन्न होतं. इति अर्थः इति कायस्य आविर्भूत गुण संपत्. याप्रमाणे योग्याचं शरीर आणि मन हे सगळंची सगळं एक विलक्षण सामर्थ्याने प्राप्त होतं. मागे जसं पंचमहाभूतांचं वर्णन करताना त्या पंचमहाभूतांचे 5 अवयव सांगितले, 5 रूप सांगितले आणि त्यावरती संयम केलं असताना जी सिद्धींचं वर्णन केलं त्या सिद्धींच्या वर्णनापर्यंत भूतजय हे सांगितलेलं होतं. त्याचप्रमाणे काय संपत आणि या पंचमहाभूतांचा अनाभिघात योगाच्या शरीराच्या वरती होत नाही हे सांगून झाल्यानंतर तसाच विचार शृंखलेचा भाग पुढे घेत पुढचे 2 सूत्र अगदी तसेच आहेत. म्हणजे 47 आणि 48 इथे सुद्धा मागे पंचमहाभूत घेतले आणि पंचमहाभूतांचे 5 रूप घेतले आणि मग त्यावरती संयम केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या सिद्धीचं वर्णन केलं. अगदी तोच सांगाडा जसाची तसा पुढे घेऊन त्या 5 ठिकाणी इंद्रियांचं स्वरूप प्रस्थापित केलं आहे आणि मग त्या संबंधाचं पुढचं सूत्र आहे. म्हणजे अगदी हे 2 सूत्र म्हणजे मागच्या 2 सूत्रांचा सांगाडा समोर लक्षात असेल तर त्यामध्ये फक्त विषय भिन्न भिन्न टाकले की तोच विषय परिपूर्ण होतो. म्हणून एवं भूतजयम अभिधाय प्राप्त भूमिकस्य इंद्रियजयम आह असं म्हणतात. याप्रमाणे भूतजयाचं वर्णन झाल्यानंतर प्राप्त भूमिकस्य त्या भूमिका प्राप्त झाल्यानंतर इंद्रिय जयम आह इंद्रियांच्या वरती जय संपादन करण्यासाठी लागणारी ही प्रक्रिया कशी असते याचं वर्णन सांगतात. ग्रहण स्वरूपास्मितान्वयार्थत्व संयमात इंद्रिय जय. अर्थात इंद्रियांचेही 5 रूप सांगितले आहेत. ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय आणि अर्थवत्व यांच्या ठिकाणी क्रमशः धारणा, ध्यान आणि समाधी यांच्याद्वारे संयम केलं असताना संपूर्ण इंद्रिय त्या योग्याच्या वशीभूत होतात.
या इंद्रियांच्या वरती विजय योगी हा संपादन करतो. मग आता या इंद्रियांची 5 रूप क्रमशः या ठिकाणी सांगितले आहेत. अगदी मागच्या सूत्रांच्या प्रमाणेच असल्यामुळे इथे सुद्धा इंद्रियांचं ग्रहण रूप कोणतं आहे, इंद्रियांचं स्वरूप, इंद्रियांचं अस्मिता रूप, इंद्रियांचं अन्वय रूप आणि इंद्रियांचं अर्थवत्व रूप असे इंद्रियांचेही 5 स्वरूप सांगितले आहे, रूप सांगितले आहे. त्यापैकी पहिलं रूप आहे इंद्रियांचं ग्रहण रूप. आपल्या समोर ही सगळी सृष्टी आहेत आणि ह्या सृष्टीचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून ही सगळ्या सृष्टीचं जे ग्रहण होतं ते इंद्रियांच्या द्वारे, आणि ज्याचं ग्रहण होतं त्यांना ग्राह्य असं म्हणतात. म्हणून जगातले सगळे पदार्थ, त्यापैकी आपण सगळ्यांचं वर्णन घेण्याच्या पेक्षा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषयच घेऊया. आणि हे पंचविषय सगळ्या सृष्टीचे प्रतिनिधित्व समजून ते ग्राह्य आहे. आणि त्या ग्राह्य विषयांच्याकडे जाणं हा इंद्रियांचा नैसर्गिक स्वभाव आहे. आणि म्हणून त्यांना आपण ग्रहण करतो. तो शब्द वेगवेगळ्या माध्यमातला असेल, स्पर्श वेगवेगळ्या माध्यमातला असेल, रस वेगवेगळ्या माध्यमातला असेल, त्याची उपाधी भिन्न भिन्न असते. आणि म्हणून इंद्रिय विषयांच्याकडे म्हणजे पदार्थांच्या पर्यंत जातात. त्या पदार्थांच्या बरोबर फक्त इंद्रिय जाऊन उपयोग नाही. प्रत्येक इंद्रियांची प्रवृत्ती ही मनाचं साह्य असल्याशिवाय अनुभव पूर्ण प्राप्त होत नाही. फक्त इंद्रिय असेल आणि मन नसेल तर इंद्रिय कार्यरत असून सुद्धा तिथल्या अनुभवाची अनुभूती मनुष्य घेऊ शकत नाही. म्हणून ग्रहण रूप कार्य समजून घेताना इंद्रिय विषयांपर्यंत जातात आणि त्या इंद्रियांना पाठीमागं मनाचं साह्य असतं. फक्त मनाचंच नाही, त्या मनाच्या पाठीमागं पुन्हा चेतनेचं साह्य असतं. म्हणजेच पहिल्यांदा आत्म मन संयम संबंध, नंतर मन इंद्रिय संबंध, नंतर इंद्रिय विषय संबंध किंवा सन्निकर्ष. या प्रकारे आत्ममन सन्निकर्ष, मन इंद्रिय सन्निकर्ष आणि इंद्रिय अर्थ सन्निकर्ष ह्या सगळ्या शृंखला जेव्हा परिपूर्ण होतात तेव्हा त्या विषयाचं ग्रहण होतं. म्हणून पहिलं रूप आहे इंद्रियांचं ग्रहण रूप, त्यांचं ग्रहण करणं. बर, नंतर इंद्रियांचं स्वरूप. इंद्रिय ग्रहण करतात हे झालं कार्य, पण इंद्रियचं अस्तित्व हे कशामुळे आहे, कंटेंट्स काय आहे इंद्रियांच्या मध्ये. तर इथल्या दर्शनाप्रमाणे म्हणजे पातंजल आणि सांख्य दर्शनाप्रमाणे सगळे इंद्रिय अर्थात हे ज्ञानेंद्रिय सात्विक अहंकाराचं कार्य आहेत. आणि सात्विक अहंकार त्यांचे एक कारण आहेत. पण इथे जाऊन थांबता येत नाही. सात्विक अहंकार सुद्धा हा सात्विक महत्त्वाचा परिणाम आहे. म्हणजे मागे 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 आपण जाताना त्या इंद्रियांचं स्वरूप समजून घेताना इंद्रिय नंतर सात्विक अहंकार, सात्विक अहंकारानंतर सात्विक अहंकार सुद्धा त्या सात्विक महत्त्वाचा परिणाम आहे. आणि मग तिथून पुढे इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान
ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होते. ह्याप्रमाणे मग पहिल्यांदा हा प्रकाशात्मक म्हणजे सत्वगुणात्मक असणारा गुण इंद्रियांच्या ठिकाणी, त्याला महत्त्व, अहंकार, महत्त्व या सगळ्या समूहांचं अस्तित्व त्या इंद्रियांच्या मध्ये असल्यामुळे इंद्रियांचं स्वरूप प्रत्यक्ष ग्रहण करण्याकरता, वस्तूंचा ग्रहण करण्याकरता समर्थ होतं. पण त्या पाठीमागे अहंकार असावा लागतो. अहंकाराला प्रकृतीचं महत्त्वाचं साह्य असावं लागतं. याप्रमाणे महत्त्व, अहंकार, इंद्रिय आणि त्यामध्ये असणारी सत्वगुण प्रधानता हे स्वरूप असल्याशिवाय इंद्रियांना विषयांचं ग्रहण करता येत नाही. अर्थात इंद्रिय हे झाले कार्य आणि अहंकार, सात्विक अहंकार हे झालं कारण. आणि मग त्या कारणालाच, कार्याच्या ठिकाणी कारण हे संक्रमित असतं आणि म्हणून इंद्रिय यांचं सात्विक अहंकार हे कारण आहेत. त्या सात्विक अहंकाराला अस्मिता असं म्हणतात. अस्मिता म्हणजे असणं. म्हणून अहंकार तिथे आहे हे इंद्रियांचं अस्मिता रूप हे तिसरं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा इंद्रियांचं ग्रहण रूप, इंद्रियांचं स्वरूप आणि इंद्रियांचं अस्मिता रूप. म्हणजे अस्मि म्हणजे असणं. अहंकाराचं सूक्ष्म रूप इंद्रियांच्या मध्ये असतं, म्हणूनच इंद्रियांना त्याविषयी मी पाहिले असा हा अहंकाराचं स्वरूप इंद्रियांच्या मधून अभिव्यक्त होतं. तिसरं आहे अन्वय रूप. सगळंच कार्य हे पंचमहाभूतांच्या प्रकृतीपासून बनलं असल्यामुळे त्या प्रकृतीचे तिन्ही गुण या पंचमहाभूतात आणि पंचमहाभूतांचे पुन्हा ह्या इंद्रियांच्या मध्ये म्हणजे त्रिगुणात्मक इंद्रिय सुद्धा आहे. ह्याप्रमाणे ह्या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये तीन गुणांचं रूप हे अन्वय रूपाने असतं. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तिन्ही अन्वय रूपाने आपल्या इंद्रियांच्या मध्ये असतात. झोपेत जेव्हा आपण असतो तेव्हा इंद्रियांच्या मध्ये तमोगुणाचं रूप असतं. झोपेतून उठल्यानंतर जेव्हा अंतर्मुख होऊन आपण ध्यान धारणादी करतो तेव्हा इंद्रियांच्या मध्ये सत्वगुण रूप असतं. आणि प्रत्यक्ष आपण जगातले इंद्रियांच्या द्वारे कार्य करायला लागतो तेव्हा ते रजगुणाचं रूप असतं. याप्रमाणे हे तीन रूप, तीन गुण ह्या इंद्रियांच्या मध्ये असतात. नंतर अर्थवत्व रूप. या इंद्रियांचं प्रयोजन काय आहे? तर जे प्रयोजन प्रकृतीचं आहे, जे प्रयोजन तीन गुणांचं आहे, तेच प्रयोजन ह्या इंद्रियांचं आहे. ते म्हणजे भोग अपवर्गार्थ. ह्या जीवाला या सगळ्या प्रकारच्या सृष्टीतले भोग उपलब्ध करून देणं हा भोग आहे. आणि त्यातून पुन्हा मागे परावृत्त होणं आणि पुरुषाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्रदान करून देणं हे अपवर्ग आहे. ह्याप्रमाणे इंद्रियांचं ग्रहण रूप, इंद्रियांचं स्वरूप, इंद्रियांचं अस्मिता रूप, इंद्रियांचं अन्वय रूप आणि इंद्रियांचं अर्थवत्व रूप, अशा ह्या 5 इंद्रियांच्या रूपांच्या ठिकाणी धारणा, ध्यान आणि समाधी या 3 साधनांच्या द्वारे ह्या इंद्रियांना अलंबन स्वरूप करून ठेवल्यानंतर काय फल प्राप्त होतं? तर इंद्रिय जयी भवती. आणि म्हणून पूर्ववत संयमम कृत्वा इंद्रिय जय भवती. पूर्वीप्रमाणे जसं संयम सांगितला त्याप्रमाणे या इंद्रियांच्या ठिकाणी संयम केला असताना इंद्रिय जय प्राप्त होतो. मग इंद्रिय जय प्राप्त होतो तो कसा? त्याचं स्वरूप काय इंद्रिय जयाचं? त्या इंद्रिय जयाचं स्वरूपाचं कथन 48 क्रमांकाच्या सूत्रामध्ये येतं. त्याचा विचार आपण उद्या पाहूया. तूर्त आपण थांबूया.
पूर्णमेवावशिष्यते पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।